अहिल्यानगर जिल्ह्यातील बोलेगाव परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले। सरकार चौक गांधीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या आई, भाऊ, वडील आणि नातेवाईक यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 85, कलम 86, कलम 108 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। FIR नुसार तरुणीचा मागील काही काळापासून सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता। अखेर 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू झाला। तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणात नवाज सुलेमान शेख, इंताज सुलेमान शेख आणि सुलेमान बादशाह शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय। मृत्यू खून आहे की आत्महत्या याचा तपास सुरू असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश लक्ष्मण वरुळे हे करत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। माझे नाव शेख परवीन फिरोज। मी मुली रुखसार नवाज शेख हिची मावशी। तिचे आणि माझे कायम फोन व्हायचे। ती मला वारंवार म्हणायची की मावशी मला खूप त्रास आहे, पण मी तिला एवढंच म्हणायचं, बाई तुझे आई वडील एवढे श्रीमंत नाही की तुला कायम पैसे देते, घरासाठी मागशील, कशासाठी मागशील। तिला वारंवार त्रास व्हायचा। ती म्हणायची मी माझ्या वडिलांना पण म्हणू शकत नाही असं, कारण माझे वडील हमेशा बिमार आहेत। मी तिला म्हणलं, बाई ना तुझे जाते दिवस निघून, पण तिचे दिवस असे निघून गेले का तिलाच त्या सासू सासऱ्यांनी त्यांनी सगळ्यांनी वरच पाठवलंय। मी एवढेच विनंती करते की ह्या प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, न्याय मिळवून द्यावा, न्याय मिळवून द्यावा। मी शेख तौफिक युसुफ, राहणार नागापूर। माझी बहीण गांधीनगर बोलेगाव येथे नवाज सुलेमान शेख याला विवाह करून दिली होती। तर तिला बऱ्याच वर्षापासून शारीरिक व मानसिक त्रास होता। तिला मारहाण पण बरेच वेळा झालेली आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला हुंड्यासाठी मागणी होती व पैशाची मागणी होती। तर ते आम्ही त्यांची मागणी पूर्ण करू नाही शकलो। त्याच्यामुळं काल आम्ही 15 तारखेला आम्ही पुण्याला वडिलांच्या उपचारासाठी सगळी फॅमिली गेलो होतो। त्यांनी याचा फायदा उचलता 19 तारखेला तिला मारहाण करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं। का अजून हे आम्हाला कळालं नाही आहे की त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे का त्यांनी मारून टाकलं आहे। तर आम्ही आज तोफखाना पोलीस स्टेशन येथे FIR नोंद केलेली आहे। तरी आम्हाला पोलिसांकडून ही विनंती आहे का आम्हाला न्याय मिळवून द्यावा। साहेबांना आणि प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्या बहिणीला जो त्रास झाला, जे तिने एवढे वर्ष पीडा सहन केली आणि तिला जे टोकाचं पाऊल उचलावं लागलं, किंवा त्यांनीच हा प्रकार घडवून आणला की काय, या गोष्टीत आणखी पारदर्शकता आलेली नाही। आमची प्रशासनाला साहेबाला एवढीच विनंती आहे की कोणत्याही राजकीय आणि प्रशासकीय दबाव खाली न येता या मुद्द्याची कायदेशीर चौकशी करावी, तपास करावा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।